नमस्कार. आपल्या सगळ्यांचे महाराष्ट्र सोशल न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. चला वळूया तर एका नवीन बातमीकडे. आजची बातमी. देवपूर पश्चिम येथील नगावबारी परिसरात धार्मिक कार्यक्रमानंतर झालेल्या तोडफोडीच्या घटनेने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. संबंधित आरोपींवर केवळ NCR नोंद न करता सौम्य गुन्हा दाखल करून तात्काळ अटक करावी अशी मागणी करण्यात आली आहे. नगरसेवक ललित गंगाधर माळी यांनी पोलीस अधीक्षकांकडे लेखी तक्रार देत धार्मिक भावना दुखवणाऱ्यांवर कडक कारवाईची मागणी केली आहे. घटनेनंतर परिसरात तणाव निर्माण झाला असून पोलीस प्रशासनाने चौकशी सुरू केली आहे. काल नगावबारी अष्टभुनी ओटा या ठिकाणी 3 दिवसीय कीर्तन व प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा कार्यक्रम या ठिकाणी झाला. हा कार्यक्रम सुरुवातीपासूनच या ठिकाणी काही समाजकंटकांना या कार्यक्रमाचा खरं तर कार्यक्रम होऊ नये असा त्यांचा कट होता. देवाला न मानणाऱ्या काही लोकांनी या ठिकाणी अडचण आणण्यासाठी 3 दिवसापासून खूप प्रयत्न केला. 3 दिवस कीर्तन चालू होतं आणि काल परवा होम हवन होऊन काल पांडुरंगाची विठ्ठल रुक्मिणीची या ठिकाणी प्राणप्रतिष्ठा झाली. संत सावता महाराजांची प्राणप्रतिष्ठा झाली. शेवटी काल रात्री दारू पिऊन उज्ज्वल खिवसरा नावाच्या मुलाने या ठिकाणी मंडपाची नासधूत केली, शिवीगाळ केली आणि या प्रकार या ठिकाणी घडला. पोलीस अधीक्षक यांना आमची विनंती आहे की सदर व्यक्तीचे सर्व कॉल डिटेल्स तुम्ही बघा आणि या सर्व संदर्भामध्ये चौकशी करा. कोणत्या समाजकंटकांनी आमच्या या ठिकाणी जे श्रद्धास्थान आहे विठ्ठल रुक्मिणी यांच्या प्राणप्रतिष्ठेमध्ये खोडा घालणाऱ्याला आणि आमच्या धार्मिक भावना या ठिकाणी दुखावलेल्या आहेत, यांचे सर्व कॉल डिटेल्स चेक करून याला सर्व ज्या व्यक्तींनी ज्या समाजकंटकांनी या ठिकाणी खोडा घालण्याचा प्रयत्न केला यांच्या सर्वांवर कारवाई करा आणि मोठ्यात मोठी शिक्षा याला व्हायला हवी अशी आमची सर्व नगावबारी परिसरातील सर्व नागरिकांची ही विनंती आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम. बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.